नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण TN10 ट्रान्सपोजिशन म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत. तसंच त्याचे जे पूर्णपणे कंट्रोलिंग एजंट काय आहेत, ही प्रोसेस जी काय ते रेग्युलेशन कसे होते, त्याचे ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच हा जो काही TN10 ट्रान्सपोजिशन जे काही टॉपिक आहे त्याच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत. आणि जे काही टेलिग्राम चॅनलची जी लिंक असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेली आहे, तर ते नोट्स तुम्ही रेफरही करू शकता. तर चला तुम्हाला सुरुवात करूयात. तर TN10 ट्रान्सपोजिशन ह्या ट्रान्सपोजिशनमध्ये जे काही स्पेसिफिक ट्रान्सपोजेबल एलिमेंट म्हणून जो काही TN10 हा जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे कॅरी आउट होत असतो, तो काय करतो, त्याचं प्रत्येक जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंटचं एकच मेन फंक्शन आहे की विदिन द जिनोम एखाद्या लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतील त्याचं ट्रान्सफर करणं किंवा ते एक स्पेसिफिक जीन सिक्वेन्स तो ट्रान्सफर करणं विदिन द जिनोम. काही जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात ते दुसऱ्या लोकेशनमध्ये किंवा दुसऱ्या जीन सिक्वेन्समध्ये सुद्धा ट्रान्सफर होतात. पण काही जे हा जो काही TN10 ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे किंवा ट्रान्सपोजेस आहे, तो स्पेसिफिकली स्वतःच्या जिनोममध्ये एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत त्याचं जे काही ट्रान्सफरेशन वगैरे आहे ते होत असतं. आणि हा जो काही TN10 ट्रान्सपोजिशन आहे हा स्पेशली बॅक्टेरियाजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि IS10 फॅमिलीमध्ये हा बिलॉंग करतो. तर आता त्याचं मेकॅनिझम काय, प्रत्येक जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असेल त्याचे 3 मेन स्टेपने जे काही त्याचं मेकॅनिझम एक कॅरी आउट होत असतं. पहिलं आहे एक्सेशन, दुसरं ट्रान्सफर आणि तिसरं इंटिग्रेशन. ह्या तिघी मेन जे स्टेप्स आहेत ते प्रत्येकी ट्रान्सपोजेबल एलिमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर एक्सेशनमध्ये सर्वात पहिल्यांदा याच्यात जो काही TN10 ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो ओरिजिनल लोकेशनपासून जो काही TN10 एलिमेंट असेल त्याला कट आउट करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी वापरला होतो. ज्यावेळेस एक्सेशन होतं त्याच्यानंतर तो एक्साईट होतो एखाद्या न्यू लोकेशन साठी त्या ट्रान्सफरेशन जे काही प्रोसेस आहे ती कॅरी आउट व्हायला चालू होते. हा जो काही TN10 हा जो एलिमेंट आहे एखाद्या न्यू लोकेशनपर्यंत ट्रान्सफर केला जातो. ट्रान्सफर केल्यानंतर तिसरी मेन स्टेपमध्ये इंटिग्रेशन किंवा इन्सर्शन प्रोसेस. तर TN10 एलिमेंट हा स्पेसिफिक लोकेशनला किंवा एखाद्या न्यू लोकेशनला तो तिथे इन्सर्ट केला जातो. आणि याचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. तर कॉन्झर्वेटिव्ह ट्रान्सपोजिशन ही ज्याच्यामध्ये मेन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते की जो TN10 ट्रान्सपोजिशन आहे हा ओरिजिनल कॉपीला एक्साईट करतो किंवा रिइन्सर्ट करण्याचं काम करतो. म्हणजे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात ते जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असेल, उदाहरणार्थ आपण जर घेतलं हा जो काही TN10 ट्रान्सपोजिशन आहे किंवा ट्रान्सपोज आहे तो त्याची ओरिजिनल कॉपी आहे ती डायरेक्टली एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये इन्सर्ट करण्याचं काम करतो. पण बाकीचे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते त्याची कॉपीज तयार करतात, ओरिजिनल लोकेशनची कॉपीज तयार करतात. 2 or more कॉपीज तयार होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या जे काही विदिन द जिनोम ह्या इन्सर्ट केल्या जातात. पण याचं जे काही मेन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की हा कॉन्झर्वेटिव्ह ट्रान्सपोजिशन दाखवतो. म्हणजे ओरिजिनल कॉपी ही एक्साईट होते आणि रिइन्सर्ट ही केली जाते. त्याच्यानंतर हा साईट स्पेसिफिकेशन इन्सर्शन ह्याच्यामध्ये मेन प्रॉपर्टी आहे की याला स्पेसिफिक साईट किंवा स्पेसिफिक टार्गेट सिक्वेन्सच लागते जेणेकरून आते जाऊन एक्साईट होईल आणि नंतर त्याचे जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती कॅरी आउट व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये त्याची ट्रान्सपोजिशनची जी काही फ्रिक्वेन्सी ती आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. तर हे त्याचे 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज आपल्याला TN10 ट्रान्सपोजिशनचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचं जर आपण ॲप्लिकेशन जर पाहिलं तर म्युटॅजेनेसिसमध्ये साईट डायरेक्टेड जे काही TN10मध्ये म्युटॅजेनेसिसमध्ये याचं काम केलं जातं बॅक्टेरियामध्ये मेनली. तसंच जर आपण विचार केला तर याच्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट मार्कर आपल्याला पाहायला मिळतं. जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट मार्कर हे ते कॅरी आउट करत असतात. आणि जे काही जीनमध्ये जर आपण टॅग केला त्या जीनसोबत जर आपण अँटीबायोटिक रेझिस्टंट मार्कर हे ॲड केले तर जीन टॅगिंगमध्ये जीन प्रोसेसिंगमध्ये सुद्धा याचा आपण वापर हा केला जाऊ शकतो. म्हणजे एखादा जीनोममध्ये जर आपल्याला ॲज अ टॅगर मॉलिक्यूल म्हणून सुद्धा या TN10 ट्रान्सपोजेबल एलिमेंट आपण वापरू शकतो. ते जीन टॅगिंग ही जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये याचा स्पेसिफिक यूज किंवा त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्या ॲडव्हान्टेजेस आपण जर विचार केला तर याचं जे काही साईट स्पेसिफिक टार्गेट सिक्वेन्सची जी काही प्रॉपर्टी आहे की हा एखाद्या स्पेसिफिक साईटमध्येच इन्सर्ट होतो.
तसंच जर आपण पाहिलं जसे याची इफिशियन्सी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि याची जी काही स्टॅबिलिटी आहे इन्सर्शनची, म्हणजे काय होतं काही वेळेस काय केलं होतं जे ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते ट्रान्सफर होताना काही वेळेस दुसऱ्या साईटलासुद्धा रँडमली काही इन्सर्ट होणारे सुद्धा जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट हे असतातच. आणि हा जो TN10 हा जो काही ट्रान्सपोज आहे त्याच्यात एक ॲबिलिटी असते ज्यावेळेस तो तिथून कट झाला तर मग तो स्पेसिफिक साईटला जाऊनच बाइंड होणार, ही त्याच्यामध्ये मेन स्टॅबिलिटी किंवा इन्सर्शन स्टॅबिलिटीची प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. तसंच जर आपण पाहिलं याचे लिमिटेशन पण आहे. एकच मेन लिमिटेशन आहे की याला स्पेसिफिक ओरिएंटेशन लागतं आणि जे काही स्पेसिफिक टार्गेट सिक्वेन्स इन्सर्शनसाठी लागतो. तर काही वेळेस काय होतं जर एखाद्या जीन सिक्वेन्सवरती जर त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक टार्गेट सिक्वेन्स किंवा एखादं स्पेसिफिक टार्गेट लोकेशन याला नसेल आणि जर आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो तर त्याच्यामुळे जे काही प्रोडक्ट वगैरे येणारे आहे किंवा जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे कॅरी आउट होणार नाही. आणि त्यामुळे त्याचं मेन छोटंसं ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं की याला साईट स्पेसिफिक टार्गेट लोकेशनच लागतं. तर आता आपण याचे कंट्रोलिंग एजंट काय ते आपण पाहूयात. कंट्रोलिंग एजंटमध्ये 4 मेन कंट्रोलिंग एजंट आहेत. पहिला आहे TN10 ट्रान्सपोजेस, जो की ट्रान्सपोजिशन ही जी रिॲक्शन आहे ती कॅटलाइज करायला वापरला जातो. आपण मगाशीच पाहिलं जो की ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो कट करायला वापरतो, तसंच कॅटलाइज करायला सुद्धा हा जो काही एन्झाईम आहे तो रिस्पॉन्सिबल आहे ट्रान्सपोजिशन प्रोसेसमध्ये. तसंच याच्यामध्ये इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स आपल्याला पाहायला मिळतात जे की स्पेसिफिक DNA सिक्वेन्स कंटेन करतात किंवा त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्या जे काही एंडला TN10 एलिमेंट दॅट आर रिकॉग्नाइज बाय दी ट्रान्सपोजेस एन्झाईम. आणि जो काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे ह्या जे काही ITRचे जे काही इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्सला जे काही TN10 एलिमेंट आहे त्याला रिकॉग्नाइज करतो आणि हे ITRचं मेन्स फंक्शन आहे की त्याच्या एंडवरती किंवा त्याच्या DNA स्पेसिफिक त्याच्यामध्ये असल्यामुळे तो TN10 एलिमेंटला कॅरी आउट करतो आणि जे काही ट्रान्सपोजेस आहे ते त्याला रिकॉग्नाइज करतात. तसंच जर आपण पाहिलं OE आणि RE सिक्वेन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. जे काही ITR आहे त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून जे काही ट्रान्सपोजेस एन्झाईमला एखादं बाइंडिंग लोकेशन किंवा बाइंडिंगसाठी एखादा स्पेसिफिक जागेसाठी जावं लागणार नाही, कारण की OE आणि I साईटला ते डायरेक्टली बाइंड होऊ शकतात. आणि TN10 DNA म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सपोजेबल एलिमेंट इटसेल्फ विच कंटेन द ITR आणि OE आणि IE सिक्वेन्स. आणि जो काही DNA असेल त्याच्यामध्ये जे OE आणि IE सिक्वेन्स हे प्रेझेंट असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याला स्पेसिफिसिटी आणि स्वतःमध्ये इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट असल्यामुळे जे काही त्याचं लोकेशन वगैरे असेल किंवा ट्रान्सपोजेसला रिकॉग्नाइज व्हायला मदत होते. आणि हे 4 मेन कंपोनंट आहे ते जे काही TN10 ट्रान्सपोजिशन ही जे काही प्रोसेस त्याला कंट्रोल करतात आणि हेच आपण कंट्रोलिंग एजंट आपण ते म्हणतो. 4 मेन त्याचे कंट्रोलिंग एजंट आहेत आणि 4 मेन हेच त्याचे 4 मेन रेग्युलेटरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ट्रान्सपोजेस एन्झाईम रेग्युलेट करण्यासाठी त्याची फ्रिक्वेन्सी डाऊन करण्यासाठी त्यामध्ये काय होतं जे काही ट्रान्सपोजेस जीन असेल तो ही जी काही प्रोसेस असेल ते रेग्युलेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासुद्धा काम करतो. म्हणजे तो कट करण्याचं काम करतो, म्हणजे तो एखाद्या OE आणि IE साईटला स्पेसिफिक साईटला बाइंड होणार. बाइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो पूर्णपणे बाइंड झाल्यानंतर जे काही स्पेसिफिक साईटला तो ट्रान्सपोजेबल एलिमेंटला कट करणार. पण जर याने पूर्ण जे काही प्रोसेस असेल ती कंट्रोल केली तर त्याच्यामुळे जे काही ट्रान्सपोजिशनची फ्रिक्वेन्सी आहे ती डाऊन होऊ शकते आणि त्याची जी आपली हाय फ्रिक्वेन्सी त्याची जी ॲबिलिटी आहे ती कमी होण्यात मदत होते. आणि ITR बाइंडिंगमध्ये जर ट्रान्सपोजेस एन्झाईम जर नीट ITR बाइंडिंगला किंवा ITR इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्सला जर बाइंड नाही झाला तर ही जी काही ट्रान्सपोजिशनची इनिशिएशन जी प्रोसेस आहे ते इनिशिएटच होणार नाही. ट्रान्सपोजिशन प्रोसेस ही तशीच राहील, ती इनिशिएट किंवा त्याचे स्टार्टअप हे होणार नाही. आणि OE IE सिक्वेन्स हे का बरं असतात, ज्या वेळेस आपण मी मगाशीच सांगितलं OE आणि IE सिक्वेन्स किंवा जे काही सिक्वेन्स असेल त्याला ट्रान्सपोज एन्झाईम ॲज अ बाइंडिंग लोकेशन किंवा बाइंडिंग एजंट म्हणून वापरला जातो, ज्यामुळे तिथं ट्रान्सपोज एन्झाईम हे बाइंड होतात. ज्या वेळेस याचं इन्सर्शन ट्रान्सपोजेसचं एन्झाईमचं त्याच्यावरती झालं नाही किंवा त्याचं अलाइनमेंट बरोबर झाली नाही तर त्याच्यामुळे ते जे काही पुढे जे काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे कॅरी आउट होत नाही किंवा जे काही ट्रान्सपोजेस एन्झाईमची जी काही पुढची जी फंक्शनिंग वगैरे असेल
ती पूर्णपणे थांबून जाते, कारण की त्याला एखाद्या स्पेसिफिक अलाइनमेंटची किंवा एखाद्या स्पेसिफिक बाइंडिंगची गरज असते. तर तीच त्याला नाही मिळाल्यामुळे तो पुढे प्रोसेसही करू शकत नाही. आणि जर याच्यामध्ये आपण जर पाहिलं, काही वेळेस काय होतं, काही चेंजेस वगैरेमुळे, काही एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमुळे किंवा काही चुकीमुळे सुद्धा त्याचे जे काही टार्गेट साईड असेल तो इन्फ्लुएन्स होतो, की त्याच्यामुळे ट्रान्सपोजिशन एन्झाईम हे ट्रान्सपोजिशन ही जी प्रोसेस आहे ती कॅरी आउट होत असते. पण काही वेळेस काय होतं, जर टार्गेट साईट सिलेक्शनही चुकीचं झालं किंवा जो काही DNA असेल किंवा जीन असेल त्याचं नीट सिलेक्शन नाही झालं, तर त्याच्यामुळे सुद्धा जे काही ट्रान्सपोजिशनचं जे आउटकम आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर साईट स्पेसिफिक जर याला मिळालं नाही तर ट्रान्सपोजिशन प्रोसेस ही कॅरी आउट होणार नाही. तर असे त्याचे 4 मेन रेग्युलेटर किंवा रेग्युलेशन याच्यामुळे होऊ शकतं, हे जे काही TN10 ट्रान्सपोजिशन आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण TN10 ट्रान्सपोजिशन म्हणजे काय ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्या ज्या नोट्स वगैरे असतील त्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.